आता थोडे महिना पुढची वार्ता आहे. मला एक आंटी मिळली ती बाजारान आणि तिने मला विचारिलं का काय गो कॅरन नवीन पोत कव घेणार आहेस. तर मी अचानक डचकलो, म्हणजे मला समजलं नाही ती आंटी काय विचारित होती. तर मी त्यांना विचारिलं, आंटी नवीन पोत म्हणजे? तर तिने म्हटलं, अगो नवीन पोत करताना वराडाचे थोरे वर्षाचे मक्षी, अजून जार, अजून भारी पोत. तर मिनी तिला बोललं, हा पण मला नाही करायचं आहे. तर तिने बोलतं, अगो करतान गो वराडाचे थोरे वर्षाचे मक्षी, तू पण कर. तर मिनी बोललं, हा आंटी ठीक आहे बघूया. तर तव तिला काय बोलायचं मला काय समजलं नाही. पण घरा येऊनशी मी विचार करायला लागलो का एखाद्या बायकोने नवीन पोत करायचं कला. बघा मी तुम्हाला सांगते, पोत एक ऐसा ज्वेलरी आहे आपलं ईस्ट इंडियन संस्कृतीमध्ये, जे एक सासूस तिचे ओऊसचे गलेन टाकीत जवळ वराड होतं. एखादं ओऊचं नवीन फॅमिली मध्ये तिचं वेलकम, तिचं स्वागत करायला. जशी आपली सासूसची सासूस मी आपल्या सासूचं नवीन फॅमिली मध्ये वेलकम केलं. तर एखाद्या बायकोने ते नवीन पोत कला करायची, म्हणजे ते जे पोत तिला दिलतं वराडाच्या टायमाला, त्याचं काहीतरी सेम्बलन्स, काहीतरी अस्तित्व आहे का नाही. अरे ते एक ऐसं अनमोल गिफ्ट आहे एखादे वराडलेली बायकोला, ज्याचं मोल खरंच परमेश्वर पण नाही लावू शके. आणि आय मीन मला माहिती आहे कंचे पण कपलचे नवीन नवीन संसारण खूप पैसा नसतं. जैसा आम्ही मोठे होतो, आम्ही एज, कोणाला जास्ती प्रमोशन मिळतं, कोणाला बरे कंपनीमध्ये नोकरी मिळतं, कोणाच्या प्रॉपर्टी इकतन का बीजी फ्लॅट बेट इकतन, काय पण होतं, तेव्हा आपण नवीन काय पण बीज दागिना करू शकतो. जैसं बांगरी, नाही तर इयरिंग्स, नवऱ्याला काहीतरी, पोरांना काहीतरी. पण नवीन पोत घराचं आय डोंट थिंक दॅट मेक सेन्स, अँड आय डोंट थिंक आय वुड डू दॅट. बिकॉज मला असं वाटतंय की जे वराडाच्या टायमाला एखाद्या बायकोला दिलतं ते तिला त्याचे खुश व्हायला पाहिजे. या माझं थॉट्स सांग, तुमचं काय थॉट्स सांग, काय विचार हन मला कमेंट्स मध्ये सांगा.